नमस्कार. आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. तसंच सध्याच्या जमान्यामध्ये आपल्या आजूबाजूला नवीन उदयाला आलेली एक जमात मोठ्या प्रमाणामध्ये घिरट्या घालत असल्याची आपल्याला जाणीव वेळोवेळी होते आणि ही नवीन जमात म्हणजे सामाजिक कार्यकर्ता. सामाजिक कार्यकर्ता हे बिरुद स्वतःला लावून त्यांनी प्रत्यक्षात केलेलं सामाजिक काम आणि त्याचा पिटलेला ढिंडोरा याच्यामध्ये नेहमीच जमीन आसमानाचा फरक असतो. नेहमीच येतो मग पावसाळा या उक्तीप्रमाणे 1986 साली मे महिन्यामध्ये शहापुरामध्ये घरफोडीचं सत्र सुरू झालं. शहापूर हे त्यावेळेला पुष्कळशा चाकरमान्यांचं गाव होतं. आपापल्या गावातून शहापुरामध्ये येऊन तिथे एखादी नोकरी किंवा छोटासा धंदा करणारे अनेक जण विऱ्हाड थाटून शहापुरामध्ये राहिलेले होते. एप्रिल मे महिन्यामध्ये मुलांच्या परीक्षा झाल्या, त्याचे निकाल हाती आले की मग या सगळ्या चाकरमान्यांना आपापल्या गावी जायचे वेध लागत असत आणि मग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शहापुरातली जवळजवळ 40% कुटुंब आपापल्या गावी महिनाभरासाठी निघून जात असत. रिकामी पडलेली ही घरं शहापूरच्या आजूबाजूला असणाऱ्या चोरांच्या टोळ्यांना सोन्याची खाण वाटत असे. कधी दरवाजाची कडी कुलूप उचकटून तर कधी वर घातलेल्या कौलांमध्ये जरा जागा करून आतमध्ये घरामध्ये उतरून आतमध्ये जो काही मुद्देमाल किडूक मिडूक हाताला लागेल ते घेऊन पसार होण्याचा वर्षानुवर्षाचा उपक्रम या चोरांच्या टोळ्यांचा होता. पण 1986 साल हे थोडंसं वेगळं होतं. त्यावेळेला बलराम तेलतुंबडे नावाचा एक उभरता सामाजिक कार्यकर्ता नुकताच शहापुरामध्ये कामाला लागलेला होता. आपल्या बापाचं मोठंच्या मोठं असलेलं किराणा मालाचं दुकान आपल्याकडे चालवायला घेऊन त्याचा व्यापार उदीम वाढवून त्याच्यामधून 4 पैसे कमावण्यापेक्षा सबंध दिवसभर चळवळी आणि उचापती करत गावभर फिरण्याचा एक शौक या बलराम तेलतुंबडेला लागलेला होता. आपल्याच अध्यक्षतेखाली याने मग आपल्या सामाजिक कार्याला अधिक बळ मिळावं म्हणून 2 संस्था स्थापन केलेल्या होत्या. एक शहापूर विकास मंच आणि दुसरी शहापूर युवक मंच. आपल्याबरोबर फिरणाऱ्या टवाळक्या करणाऱ्या 2-4-10 लोकांना मग याने या संस्थेतली पदं वाटलेली होती. रोजच्या रोज लोकांबरोबर आपला संपर्क राहावा, त्यांच्या पुढे आपलं नाव घणाघाती पद्धतीने जात राहावं यासाठी पुढचं पाऊल म्हणून या बलराम तेलतुंबडेने स्वतःचं असं एक दैनिक शहापुरामधून प्रकाशित करायला सुरुवात केली होती आणि त्याचं नाव होतं शहापूर वार्ता. नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर. आत्तापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. आपण आपल्या प्रतिक्रिया ज्या खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहून माझ्यापर्यंत पाठवता त्यापैकी काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह करावा असं मला निश्चितपणे नेहमी वाटतं. आजच्या या भागामध्ये असा उहापोह करण्यासाठी ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आहेत राहुल भिसे, विलास मुंगेवार, वंदना जोशी, वसुधा जोशी, कल्पना भागवत आणि चारुदत्त स्वार यांच्या प्रतिक्रिया. आप्पा चितळ्यांच्या अंगठ्या नावाची जी कथा मी आपल्यासाठी सादर केली होती त्यावर लिहिताना आपली प्रतिक्रिया पाठवताना राहुल भिसे यांनी लिहिलं आहे की अत्यंत थक्क करणारी अशी ही कथा आहे. याच कथेवर आपली प्रतिक्रिया देताना विलास मुंगेवार यांनी लिहिलेलं आहे की ही एक विस्मयकारी कथा आहे आणि वसुधा जोशीताई
या कथेवर प्रतिक्रिया देताना लिहितात की हे सगळं कल्पनेच्या पलीकडचं आहे. त्याच्यानंतर डोक्यावरचा भार नावाची एक कथा मी जी आपल्यासाठी सादर केली होती, त्यावर आपली प्रतिक्रिया देताना वंदना जोशी ताईंनी लिहून पाठवलेलं आहे की हे सगळं विजय मल्ल्या आणि त्याच्या टोळीपर्यंत पोहोचायला पाहिजे. विनोदाचा भाग थोडा बाजूला ठेवा असं लिहून या ताई पुढे म्हणतात की आपण ज्यांना आदिवासी म्हणतो, त्या आदिवासी समाजामध्ये अशी काही विलक्षण प्रथा आहे हे बघून त्यांना अतिशय आश्चर्य वाटलेलं होतं. डोक्यावरचा भार याच कथेवर आपली प्रतिक्रिया देताना कल्पनाताई भागवत, ज्या माझ्या खंद्या समर्थक आहेत, माझ्या प्रत्येक प्रतिक्रियेवर त्यांची अतिशय वेचक अशी प्रतिक्रिया असते, त्या कल्पनाताई भागवत लिहितात की जवळजवळ 55 वर्षापूर्वीची ही कथा आहे आणि तेव्हाचा काळ आणि आत्ताचा काळ यांची तुलना केली तर माणसाच्या वृत्तीत आणि एकंदर प्रवृत्तीमध्ये किती बदल झालेला आहे हे प्रकर्षाने जाणवतं. कालाय तस्मै नमः. चारुदत्त स्वार हे डोक्यावरचा भार याच कथेबद्दल आपली प्रतिक्रिया पाठवताना लिहितात की काय प्रतिक्रिया द्यावी हेच मुळी कळत नाही, कारण धन्य तो गोड समाज की ज्यांच्यामध्ये अशी काही लोकविलक्षण अशी एक प्रथा आहे. भीषण परिस्थितीमध्ये त्यांना मदत करणारे मॅनेजर जावळे साहेब हे अभिनंदनास आणि कौतुकास पात्र आहेत. आपण सर्वांनी वेळात वेळ काढून प्रतिक्रिया लिहून पाठवली याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. यापुढेही आपला असाच प्रतिसाद मिळत राहील ही मला खात्री आहे. फक्त जाता जाता जाणवलेली एक गोष्ट आपल्यापुढे मांडू इच्छितो आणि ते म्हणजे या प्रतिक्रियांच्या व्यतिरिक्तही काही वेचक आणि वेधक अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण तिथे जो ईमेल ID किंवा संक्षिप्त रूप दिसतं त्याच्यावरून ह्या प्रतिक्रिया पाठवणाऱ्याच्या नावाचा काही उल्लेख किंवा शोध लागत नाही. तेव्हा याच्या पुढे प्रतिक्रिया पाठवताना माझ्यासाठी एक अर्धा मिनिट खर्च करून खाली आपण आपलं नाव लिहिलं तर त्यांचा वेधक आणि वेचक प्रतिक्रियामधून उहापोह करायला मला थोडं सोपं पडेल. त्यामुळे ज्यांनी वेचक आणि वेधक प्रतिक्रिया पाठवल्या आहेत पण केवळ नावाची स्पष्टता नसल्यामुळे त्यांचा उल्लेख मी या ठिकाणी करू शकलो नाही, त्यांचेही मी आभार मानतो. आणि आता आपण आपल्या कथानकाकडे वळूया. शहापुरामध्ये मे महिन्यामध्ये चोरीचं जे सत्र सुरू व्हायचं त्याची खोल अशी जाणीव किंवा बोध सामाजिक कार्यकर्ता असलेल्या बलराम तेलतुंबडेला झाली आणि मग त्याने याच्याबद्दल सविस्तर निवेदन, आवेदन, अर्ज असं एक मोठं डॉक्युमेंट किंवा दस्तावेज तयार केला. त्याच्या खाली दोन्ही संस्थांचा अध्यक्ष म्हणून आपले फरडी सही केली. गावातल्या 2-4 प्रतिष्ठित लोकांच्या, शाळेत असणाऱ्या मुख्याध्यापकांच्या सह्या त्याने घेतल्या आणि मग त्या निवेदनाला थोडंसं वजन प्राप्त करून दिलं. आणि मागच्या वेळसारखाच तेलतुंबडे हा आपल्या 2-4 टवाळ मित्रांना घेऊन शहापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला. प्रभाकर नामजोशीने या तेलतुंबडेचं व्यवस्थित असं स्वागत केलं. या वेळेला त्याला चहाबरोबर 2 बिस्किटं दिली आणि त्याचा मान वाढवला, कारण मागच्या वेळेला असंच तक्रारीचं जेव्हा निवेदन घेऊन हा बलराम तेलतुंबडे PSI असलेल्या प्रभाकर नामजोशींकडे गेला होता, तेव्हा प्रभाकर नामजोशींनी त्याला नुसता चहा पाजला होता. आणि या वेळेला त्याचं वाढलेलं वजन लक्षात घेऊन प्रभाकर नामजोशींनी 2 बिस्किटांची भर आता त्याच्याकडे घातलेली होती. पुन्हा एकदा
प्रभाकर नामजोशींना माहीत असलेली सगळी माहिती आपल्या तोंडाने समोर बसलेल्या या बलराम तेलतुंबडेंनी प्रभाकर नामजोशींना कथन केले आणि साहेब याच्यावर काहीतरी अतिशय स्ट्रॉंग अशी ॲक्शन व्हायला पाहिजे असं एक ठामपणाने सांगून आपलं निवेदन त्यांच्या हाती सोपवून मोठ्या खुशारकीने हा बलराम तेलतुंबडे पोलीस स्टेशनमधून बाहेर पडला. त्याच्या सवयीप्रमाणे आपण काय निवेदन जे दिलेलं आहे त्याचा सगळा खरडा मजकूर दुसऱ्या दिवशी स्वतःच काढलेल्या वर्तमानपत्रामध्ये त्याने सविस्तरपणे छापून आणला. त्याच्यावर प्रभाकर नामजोशींचं म्हणणं होतं त्याचीही बातमी करून छापली. आतमध्ये या चोऱ्या कधी रोखल्या जाणार असा एक भरभक्कम अग्रलेख त्या दिवशीच्या अंकामध्ये लिहिलं. 2-4 दिवस झाले तरीही आज इथे उद्या तिथे पुन्हा कुठे अशा चोऱ्या झाल्याच्या बातम्या आणि त्याच्या तक्रारी किंवा अर्ज पोलीस स्टेशनला दाखल होतच होते आणि मग पोलीस त्याच्यावर फारशी काही कारवाई करत नाहीत. आपण निवेदन दिलं, चोऱ्या झाल्या, ज्यांच्याकडे चोऱ्या झाल्या त्यांच्या शेजाऱ्यांनी पोलीस स्टेशनला कळवलं, तक्रारी दाखल केल्या. हे सगळं होऊनही पोलीस खातं सुस्त पडलेलं आहे. तेव्हा आता यांना वरतूनच हलवायला पाहिजे असा विचार करून मग तेलतुंबडे असं दुसरं एक त्याच्यापेक्षा कठीण आणि तिखट असं निवेदन करून आपल्या जवळच्या 2-4 टोळं भैरवांना घेऊन पुन्हा एकदा ठाण्याचे जे SP होते ओमप्रकाश बाली त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन धडकला. ओमप्रकाश बाली हे अतिशय कुशाग्र बुद्धीचे IPS ऑफिसर होते आणि केवळ दंडुक्यानी प्रश्न सोडवण्यापेक्षा दरवेळेला वेगळ्या समस्येला वेगळं उत्तर काढण्यामध्ये या बाली साहेबांचा हातखंडा होता. तोंडाने चांगलं आता या तेलतुंबडेला बाली साहेब ओळखत होते. त्याने समोरच्या खुर्चीवर मोठ्या सन्मानाने बलराम तेलतुंबडे नावाच्या शहापुरातल्या उभरत्या सामाजिक कार्यकर्त्याला बसवलं. त्यांनी जे निवेदन दिलं तेही नीटपणे वाचून काढलं आणि बाली साहेबांनी सांगितलं की बाबा आमचं लोकल पोलीस स्टेशन याच्याबद्दल काही कार्यवाही करत नसेल असं जर आपलं म्हणणं असेल तर मी आज स्वतः त्यांच्याशी बोलतो, त्यांना अधिक स्पष्ट अशा सूचना देतो आणि आपल्याला थोड्या दिवसामध्ये याच्यामध्ये फरक जाणवेल. दरम्यानच्या काळामध्ये प्रभाकर नामजोशी साहेबांकडे जो तुटपुंजा असा पोलीस फोर्स होता त्याला जास्तीत जास्त सूचना देऊन खडबडून जागं करून या चोऱ्यांना आळा घालायचा आटोकाट असा प्रयत्न या नामजोशी साहेबांनी चालवला होता. पण शहापूरसारखं गाव, जागोजागी विखुरलेली वस्ती, 2 घरामध्ये असलेलं 100-150 मीटरचं अंतर आणि त्यावेळेला रस्त्यावर नसणारी दिवे या सगळ्या अडचणीमधून मार्ग काढता काढता चोरांचं फावत होतं आणि पोलिसी ताकद कितीही बळ लावला तरी थोडीशी कमी पडत होती. पण हे सगळं या बलराम तेलतुंबडेला समजण्याच्या पलीकडचं होतं. असा एक होरा या प्रभाकर नामजोशींनी बांधलेला होता आणि त्यामुळे या तेलतुंबडेला काही न बोलता त्याने गुपचूप आपलं काम चालू ठेवलेलं होतं. पहिल्या वेळेला वरतून बालीसाहेबांचा फोन आल्यावर त्याने अधिक सजगपणे हे काम करायसाठी चंग बांधलेला होता. पण वस्तुस्थिती मात्र बलराम तेलतुंबडे म्हणत होता तशीच होती. रोज कुठे ना कुठे चोरी, 1-2 चोऱ्या होतच होत्या. एकदा मनाशी पक्का निश्चय झाल्यावर, त्याचा चंग बांधल्यावर पुढच्या 2-4 दिवसामध्ये हा बलराम तेलतुंबडे पुन्हा एकदा आपल्या टोळक्याला घेऊन थेट बाली साहेबांच्या ऑफिसमध्ये पोहोचला. बाली साहेबांनी त्याचं स्वागत करता करताच त्याला सांगितलं की बाबा शक्य तेवढी निगराणी वाढवण्याच्या कसोशीने प्रयत्न करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यावर
बाली साहेबांचं म्हणणं बाजूला ठेवत या बलराम तेलतुंबडेने आपलंच घोडं पुढे दामटायला सुरुवात केली आणि या वेळेला थोड्याशा वेगळ्या भानावर जाऊन तिखटपणे तो बाली साहेबांना वाकडं तिकडं बोलायला लागला. बाली साहेबांच्या तोंडावर या बलराम तेलतुंबडेने शेवटी सांगून टाकलं कि बाली साहब, आप काम करते हो लेकिन हमें लगता नहीं. बलराम तेलतुंबडेने सांगितलं की साहेब, तुम्ही काम करतो असं म्हणता पण आम्हाला जाणवतच नाही, हमें लगता नहीं, पुलिस काम कर रही है. या एका वाक्याने बाली साहेबांच्या मस्तकाची शीर उडायला लागली आणि मनातल्या मनात त्यांनी काही गोष्टींची गाठ मारली आणि समोर बसलेल्या बलराम तेलतुंबडेला अतिशय शांत स्वरामध्ये सांगितलं की तुंबडेजी, आज से आपको लगेगा पुलिस काम कर रही है. आता बाली साहेबांना आपण कडक शब्दामध्ये याची जाणीव करून दिलेली आहे, त्यामुळे आता पुढे काय होतं हे बघायचं असा काहीसा मनाशी विचार करत करत ठाण्याहून निघून या बलराम तेलतुंबडेने शहापूर गाठलं. शहापुरामध्ये पोचलेल्या या बलराम तेलतुंबडेची तिथे अनेकानेक कामं वाटच बघत होती, त्यामुळे त्या सगळ्या कामांना तोंड देता देता आपल्या घरी पोचेपर्यंत हा बलराम तेलतुंबडे घरी पोचेपर्यंत रात्रीचे 10 वाजलेले होते. 10 वाजता घाईघाईने आपल्या घरामध्ये शिरल्या तेलतुंबडेला 3 आश्चर्यकारक माणसं आपल्या घरामध्ये दिवाणखान्यात बसलेली दिसली. त्याच्यामध्ये एक होते प्रभाकर नामजोशी, जे पोलीस स्टेशनचे इंचार्ज PSI होते आणि त्यांच्याबरोबर 2 कॉन्स्टेबल होते. बलराम तेलतुंबडे आपल्या घरामध्ये शिरल्या या तिघांनी उठून कडक असा नमस्कार या बलराम तेलतुंबडेला केला. त्याने हा बलराम तेलतुंबडे थोडासा अवाक झाला आणि मग प्रतिनमस्कार करून जरा आतमध्ये जाऊन हातपाय धुवून येतो असं खुणीने सांगून हा बलराम तेलतुंबडे आतमध्ये हातपाय धुवायला गेला. पुढच्या 5 मिनिटांमध्ये मग मोठ्या खुशीमध्ये आज आपण बाली साहेबांना जे कडक बोललो त्याच्यामुळे या खालच्या पोलीस डिपार्टमेंटची कढी पातळ झालेली आहे असं काहीसं वाटून हा बलराम थोड्या वेळाने दिवाणखान्यामध्ये येऊन बसला. समोर बसलेल्या या प्रभाकर नामजोशींनी मग सांगायला सुरुवात केली की तेलतुंबडे साहेब, आज आपण त्या जिल्ह्याच्या SP बाली साहेबांकडनं आम्हाला स्पष्ट आदेश देण्यास भाग पाडलेले आहे. बाली साहेबांनी आम्हाला काही कडक आणि स्पष्ट अशा सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांची अंमलबजावणी आजच्या आज झाली पाहिजे असं कडकपणे सुनावलेलं आहे. एवढं सगळं ऐकून आनंदाचं भरतं या बलरामला यायला लागलं आणि आता आपण केलेली ही लढाई जिंकण्याच्या जवळजवळ आलेली आहे असं कुठेतरी त्याच्या चेहऱ्यावर भाव दिसायला लागले. पुढे मग या प्रभाकर नामजोशींनी सांगितलं की साहेब, बाली साहेबांच्या म्हणजे आमच्या SP साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही आपल्यासाठी हे एक रजिस्टर घेऊन आलेलो आहोत असं म्हणून उभं राहून मोठ्या अदबीने आपल्याकडचं रजिस्टर म्हणजे एक मोठी वही या नामजोशी साहेबांनी बलराम तेलतुंबडेच्या समोर धरले. त्याचं पहिलं पान उलटलं, दुसऱ्या पानावर तेलतुंबडेची सगळी कुंडली म्हणजे त्याचं नाव, घराचा पत्ता, दुकानाचा पत्ता, त्याचं वय, सामाजिक कार्य एवढं सगळं विस्तृतपणे पोलिसी भाषेमध्ये लिहिलेलं होतं आणि त्याच्या खाली त्या पानावर जी जागा उरलेली होती त्या जागेचे मधोमध एक रेघ मारून
2 भाग केलेले होते. असं सगळं विवेक्षित असं रजिस्टरचं पहिलं पान बघून बलराम तेलतुंबडे खुशीने खुश झाला आणि आता याच्या पुढे काय कारवाई होते हे प्रभाकर नामजोशींकडून ऐकायला लागला. मग प्रभाकर नामजोशींनी आपल्याबरोबर असणाऱ्या 2 कॉन्स्टेबलची ओळख करून दिली. म्हणाले, हे कॉन्स्टेबल कांबळे, हे कॉन्स्टेबल गायकवाड. आता रात्रीचे 10 वाजलेले आहेत. तेव्हा आपल्याकडे आम्ही येऊन गेलो. रात्री 10 वाजता आम्ही आपल्याकडे येऊन गेलो अशी नोंद या रजिस्टरमध्ये आम्हाला करायची आहे आणि त्याला साक्ष म्हणून आपण स्वतः या रकान्यामध्ये सही करायची आहे. असं म्हणून या बलराम तेलतुंबडेला सांगून नामजोशींनी तिथे रात्री 10 वाजताची वेळ टाकली. त्या वेळेच्या समोर मग कांबळे आणि गायकवाड यांनी सह्या केल्या आणि रात्री 10 वाजता हे लोक इथे आले होते याची साक्ष म्हणून बलराम तेलतुंबडेने त्याच्या पुढच्या रकान्यामध्ये आपली फरडेदार अशी सही करून टाकली. मग ते रजिस्टर या तेलतुंबडेच्या ताब्यात देऊन पुन्हा एकदा वाकून नमस्कार करून हे 3ही पोलीस कर्मचारी या तेलतुंबडेच्या घरातून बाहेर पडले. आता आपण निर्धास्त व्हायला हरकत नाही. आज आपण केलेल्या कारवाईचा पक्का बडगा बसलेला आहे. पोलीस खातं शहापूरचं वरपासून खालपर्यंत हादरलेलं आहे. अशा खुशीची गाजरं या बलराम तेलतुंबडेच्या आजूबाजूला शेकड्यांनी पडायला लागली. थोड्या वेळाने तो झोपायला गेला. रात्री बरोबर 11:30 वाजता त्याच्या घराची घंटी घणघण 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 करत वाजली. तेलतुंबडे पटकन जागा झाला. बहुतेक शहापुरामध्ये कोणाला तरी तातडीची मदत लागलेली असेल आणि त्याला तेलतुंबडेशिवाय कोणाचा आधार नाही अशी काहीशी समजूत करून अंगावरचे कपडे ठीकठाक करून धावत पळत येऊन या बलराम तेलतुंबडेने आपलं दार उघडलं तर बाहेर कांबळे आणि गायकवाड ही जोडगोळी उभी होती. त्याने नम्र भाषेमध्ये सांगितलं की साहेब, 10 वाजल्यापासून पुढचा 1.5 तास या वस्तीमध्ये आम्ही पूर्णपणे आमची फेरी मारून आलेलो आहोत. आता 11:30 वाजता आम्ही आपल्या घरी आलेलो आहोत. तेव्हा तशी नोंद आम्हाला त्या रजिस्टरमध्ये करून द्या आणि तुम्ही त्याच्यावर सही करा. मोठ्या उत्साहाने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेलं ते रजिस्टर तेलतुंबडेंनी बाहेर काढलं. 11:30 वाजताची वेळ त्याच्यावर त्या कांबळे आणि गायकवाडाने टाकली. त्याच्या पुढे आपण सह्या केल्या. तेलतुंबडेची साक्षीदार म्हणून सही घेतली आणि मग ते रजिस्टर पुन्हा तेलतुंबडेंनी ड्रॉवरमध्ये ठेवलं आणि तो झोपायला आपल्या खोलीकडे गेला. बरोबर रात्री 2:30 वाजता परत घराची घंटा घणघण घणघण करत वाजली. तेलतुंबडे उठून आला. समोर ती जोडगोळी उभी. परत एकदा रजिस्टर बाहेर आलं. रात्री 2:30 वाजताची वेळ टाकली गेली. कांबळे गायकवाडने सह्या केल्या. तेलतुंबडेंनी सही केली. त्याच्यानंतर 5 वाजता, 6:30 वाजता आणि 7 वाजता अशा 3 वेळेला फेऱ्या मारून या कांबळे आणि गायकवाडाने तेलतुंबडेकडे आपले प्रत्यक्ष हजेरी दिली आणि ती या तेलतुंबडेकडनं साक्षांकित करून घेतले, म्हणजे साक्षीदार म्हणून सही करून घेतली. आता हा प्रकार म्हणजे फार मोठं ओझं झालेलं आहे किंवा एक कुत्र्या चाव माझा पाय असं काहीतरी होणार आहे असं तेलतुंबडे समजून चुकला. रात्रभर असे जागरणामध्ये गेल्यामुळे दुसऱ्या दिवशी त्याला काही उत्साहच वाटेना, कुठचं काम करावं असंच वाटेना आणि मग
त्याच कंटाळलेल्या अवस्थेमध्ये संध्याकाळी 4-4:30 वाजता अगदीच काही नाही तर आपण आपल्या बापाच्या दुकानात, किराणा मालाच्या दुकानात जाऊन बसावं असा विचार करून दुपारचा चहा घेऊन हा बलराम तेलतुंबडे आपल्या किराणा मालाच्या दुकानामध्ये आपल्या गादीवर येऊन बसला. इकडे तिकडे बघत व्यापार उदिमाचा अंदाज घेत असताना त्याला समोरून येणारे कांबळे आणि गायकवाड दिसले. त्याची पाचावर धारण बसली. आता हे इथेही आपल्या रजिस्टरमध्ये सही घेतात की काय अशी अनामिक भीती या तेलतुंबडेला वाटली. पण तसं काही झालं नाही. कांबळे आले, गायकवाड आले. त्याने काही वाण सामान या किराणा मालाच्या दुकानातून खरेदी केलं, त्याचे पैसे रोख दिले आणि जाताना बसलेल्या या तेलतुंबडेकडे येऊन त्याने कडक सॅल्यूट केलं. त्यांना सॅल्यूट केल्याबरोबर भीतीची एक शिरशिरी तेलतुंबडेच्या खालपासून वरपर्यंत गेली आणि पटकन नकळत त्याने विचारून टाकलं, अहो आज रात्री पण तुम्ही येणार की काय? त्यावर हसत ते म्हणाले, बाबा आज काही आम्ही येणार नाही, आज आमची साप्ताहिक सुट्टी आहे. चला आजचा दिवस भरून पावला असं म्हणून तेलतुंबडेंनी निश्वास टाकला. कंटाळलेल्या अवस्थेमध्ये घरी गेला. बिछाण्यावर लवकरच त्याने अंग टाकलं आणि रात्री 10 वाजता परत घराची घंटा खणखणली. आज गायकवाड आणि कांबळे तर येणार नव्हते, मग कोण आलं असं म्हणून धावत पळत येऊन या बलराम तेलतुंबडेने दार उघडलं तर बाहेर दुसरी जोडगोळी उभी. त्यांनी आपला परिचय करून दिला की मी चव्हाण आणि हे जाधव. आम्हाला त्या रजिस्टरमध्ये सही करायचे, तुमच्याकडनं सही आणि टाईम टाकून घ्यायचा आहे. कंटाळलेल्या अवस्थेमध्ये जिकिरीने ते रजिस्टर तेलतुंबडेंनी काढलं. तिघांच्या सह्या झाल्या, टाईम टाकून झाला. ते निघून गेले. उचक्याने दमादमाने या तेलतुंबडेला रात्रभर जाग येत होती आणि त्याला जरा डोळा लागायची वेळ झाली, जरा निद्रादेवीने कृपा करायला सुरुवात केली की लगेच घंटा वाजत असे. 1 वाजता घंटा वाजली, 2:30 वाजता घंटा वाजली, 4 वाजता घंटा वाजली, असं सकाळी 7 वाजेपर्यंत सुरूच होतं. नाईलाज झालेला तेलतुंबडे जबरदस्ती खाली येऊन सह्या करत होता. आता पुढच्या 2-4 दिवस असं झाल्यानंतर हा तेलतुंबडे खऱ्या अर्थाने जिकिरीला आला आणि काही करून आता हे थांबलं पाहिजे असा त्याचा हेका सुरू झाला आणि तो हेका घेऊन तो शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गेला. तिथे बसलेल्या प्रभाकर नामजोशी PSIना त्याने अर्ज विनंती गडगडून सांगितलं की साहेब, तुमच्या या सगळ्या रात्रीच्या एकंदर प्रकारामुळे मला बिलकुल झोप लागत नाही, तेव्हा आता मी विनंती करतो की हे थांबवा. त्याच्यावर मग नामजोशी साहेबांनी असमर्थता व्यक्त केली. त्यांनी सांगितलं की बाबा, हा SP साहेब बाली साहेबांचा हुकूम आहे आणि सरकारी खात्यामध्ये जो अधिकारी हुकूम देतो तो रद्द करू शकतो किंवा थांबवू शकतो. प्रभाकर नामजोशीने इतक्या स्पष्टपणे हे सांगितल्यावर आता पुन्हा एकदा बाली साहेबांचं दार ठोठावल्याशिवाय आपल्याला गत्यंतर नाही हे कळल्यावर एकदा खालमानेने खाली खांदे पडून निराश अवस्थेमध्ये हा बलराम तेलतुंबडे पुन्हा एकदा बाली साहेबांच्या समोर जाऊन बसला. बाली साहेबांनी हसून त्याचं स्वागत केलं. काय कसं चाललंय ते विचारलं. त्यांना झाल्या गोष्टीची प्रभाकर नामजोशींनी पुरेशी कल्पना दिलेली होती. त्यामुळे स्वतः काही फारसं न बोलता
बलराम तेलतुंबडेच काय बोलतो याची वाट बघत तो कुशाग्र बुद्धीचा IPS ऑफिसर ओमप्रकाश बाली अडीमडी गुपचळी करून बसला होता. बलरामने मग हातापाया पडून सांगितलं की साहेब, हे दर 1.5 तासाने तुम्ही गस्त घालून लोक येतात, माझी झोप मोडतात आणि आता मला हे असह्य झालेलं आहे. मलाच नव्हे तर माझ्या कुटुंबातल्या कुणालाही रात्रीची झोप लागत नाही. त्याच्यावर मग बाली साहेबांनी विचारलं की बाबा, आपको अभी लगता है क्या पुलिस काम कर रही है? त्याच्यावर मग सगळा इतिहास बलराम तेलतुंबडेला आठवला आणि त्याने पुन्हा उभं राहून कोपरापासून हात जोडून बाली साहेबांना सांगितलं की साहेब, आता मला पूर्ण जाणीव झाली. अब मुझे पक्का लग रहा है कि पुलिस काम कर रही है. बाली साहेबांनी मग तो विषय फारसा न वाढवता या बलराम तेलतुंबडेच्या समोरच नामजोशी साहेबांशी संपर्क साधून चालू असलेलं हे अभियान आजपासून थांबवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आणि मग बलराम तेलतुंबडेचा जीव कुठेतरी भांड्यात पडला. कोणत्याही यंत्रणेकडून आपण नागरिकांनी अपेक्षा करताना काय भान ठेवलं पाहिजे याची एक जाणीव स्पष्टपणे मला बाली साहेबांच्या तोंडून स्वतः त्यांनी सांगितलेली ही कथा ऐकताना झाले आणि मला असं निश्चितपणे वाटलं की आपल्यापर्यंत ही सत्यकथा जरूर पोचली पाहिजे. आपल्याला याबद्दल काय वाटतं ते जरूर खालच्या कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या रूपामध्ये पाठवा. आपल्याकडून आलेल्या प्रत्येक प्रतिक्रियेचं माझ्याकडून स्वागतच आहे.